अनुभव आपल्याला काय अनुभव आला? आपला अनुभव कुठं प्रगट केलो का? आम्हाला गुरुची प्राप्ती प्राप्त झाली का? आम्हाला गुरुची कृपा झाली का? संतांची कृपा झाली का? महात्म्याची कृपा झाली का? भगवंताची कृपा झाली का? अजिबात नाही महाराज. आम्ही त्या दिशेला नाही. आणि काय वाजता नकाचे सर, मी एका गावाला गेलो. त्या गावाचं नाव सांग ना. एका गावाला गेलो, फोटो ठेवली होती. फोटो आरती शिवराजा पाटील कालकवाच होता. आणि कधी मेला असं? कधी मेला की आरती कोणाला त्यावेळेला पाटील तेव्हा तुमच्या बापाचं देहावसान झालं. पाटलानं सांगितलं नाही महाराज, मेले नाहीत म्हणा. तो कुठं आहेत म्हणा? वृद्धाश्रमात आहेत म्हणा. बाप वृद्धाश्रमात आणि घरी फोटोची पूजा कराय मग झाला शर्यत राहिला. त्याला गुरुच्या प्रसादाची प्राप्ती नाही. माय बापो आहे का बघा? फोटोची पूजा करून आरती करायला येते घरी आणि माय बापाला वृद्धाश्रमात ठेवलंय. काय करावं त्या लेकरांना सांगा? म्हणून पहिला प्रताप माय बाप गुरु आहे. माय विश्वाची जाणारी कळाले त्याला काही सांगायची गरज नाही. आम्हाला मायबाप कळणार, आम्हाला गुरु कळणार. आणि आमचे लक्ष्मण महाराजांचा जन्म आष्टीला झाला. धोतरगडाच्या आष्टीला. संसारात म्हणलं का गेलं? संसारात म्हणलं का गेलं? तिकडे पोराला तिकडे कसं जसं माणूस बेभान होते, बेभान झाल्यावर त्याला काय करावं हे कळत नाही, तसं लक्ष्मण महाराजाची वृत्ती बेभान झाली. मन कुठंच लागला. आई वडिलांची सेवा करता करता आई वडिलांना
नोकर ठेवले, नोकरीत म्हणत नाही गेलं. लग्न केलं आता तर नीट नाही. लग्न केलं तर नीट नाही. बाई घरात किती दिवस नाही, 1 वर्ष बाई राहिली घरामध्ये, आम्हाला हात लावत नाही. सासरवाडीचे लोक आले, शिवाय मिळाले लक्ष्मणाच्या लोकांना, कशाला लग्न केलं असतं माझ्या लेकराचा वापर केला. कारण संतांचे वृत्ती आहे, जे ते दिसे दृष्टी पुढे, ते अवघे दृष्टी स्वरूपी रुतली, तनु भ्रांती विसरली. मूळ सिद्धांती भेदची नाही, ना पुरुष ना स्त्री काही. बघा अशी अभेद दृष्टी आमच्या लक्ष्मणाची झाली होती. आणि स्त्री दिसत नाही, पुरुष दिसत नाही, जे ते दिसलं ते देव दिसायचं. म्हणा सांगा आता आम्हाला कोणा दिसायला देव? आता बरी करा, बघितल्याबरोबर ते देव दिसायला का आम्हाला? दिसत नाही मला. आमच्या दृष्टीमधला भेद गेला नाही. लक्ष्मण महाराज निघाले, संसाराचा त्याग केले नाही. आणि संसाराचा त्याग करा म्हणून सांगा, त्याग करायचा नाही. सोडिता प्रपंच घडेना परमार्थ, संसार सोडले नाही. पण गेले महाराज सातत्याला दिली. गुरुने विचारले, काय म्हणे, कस का आले, कुठून आला? मायापुरीतून आलो. ही माया आहे. आम्हाला जेवढं आम्ही कुणाला ते माया आहे, आम्हाला माया सोडून देत नाही. मायापुरीतून आलो, कुठं जायचं? गुरुनाथाने विचारले, आलाच ते बरोबर आहे. शिष्य चांगला वाटला, आला हे बरोबर आहे, पण जायचं कुठं? उदासपुरीला जायचं आहे. आणि त्या चतुर्नाथाला माहिती आहे माया म्हणजे काय आणि उदासपुरी म्हणजे काय, आम्हाला माहिती नाही. काय हरकत नाही, माझा शिष्य हे चांगला आहे. आणि प्रसाद प्राप्त झाला. 5,000च्या पुढे अभंग निघली. कारण गुरुच्या प्रसादाची ताकद आहे. ज्यावेळेस आम्हाला शिकलं तर हे लिहिता येईना, पण ज्यावेळेस गुरुचा आशीर्वाद कृपा झाली, त्यावेळेस प्रसाद मिळाला. 5,500चे अभंग, 5,500 अभंग आमच्या लक्ष्मण महाराजानं एका ठिकाणी बसून गेलो. काय अनुभव आहे, काय प्रसाद आहे. ऐकच नाही गेले. मग देऊ का माय म्हणलं, तुझ्या तुझ्या बापाला द्याय काय दे म्हणलं. इकडे म्हणलं चौकटीच्या पुढे आलं. बापाला माहिती शेत आहे कसा, शेत आहे असतात, तुझ्या बापाला द्यायची दिलं म्हणली. आता कशी देऊ म्हणली. आलं तेवढा ढोरं घेऊन वैरीचा भारा टाकलं. अन्नासकार सरकार, अष्टविनायक अन्नासकार सरकार आणलो की म्हणला, दे की म्हणला.
माय जवळ बोलावे देखील साष्टांग म्हणा नका ते आमच्यासारखे वृक्ष महाराज गोंदू महाराज मग हे मला साष्टांग महाराजाला द्यायचा म्हणा महाराज नका हात जोडते नका तेला बी नका तुम्हाला बी नका होत्या महाराज राज तिने मार खाऊन लपली होती पकडताना मारलं होतं आता आधीच ती ही बघतेच म्हणजे इकडे आमची चटपटीच्या मध्ये रस्त्याला कोणी पकड म्हणजे आमची दिशा भूलून गेली आम्हाला सद्गुरू मिळणार कठीण आहे आणि सद्गुरूला सत्संग मिळणं कठीण आहे आणि याची सद्गुरूची कृपा झाली हे काय झालं प्रसाद घेतल्याबरोबर आमच्या अंतकरणात 6 चोर आहेत. नुसतं चोरच आहेत नाही, डाकू आहेत. आणि हे आपल्याला कधी संपवितील याचा पत्ता लागत नाही. पहिला मार गुरुच्या प्रसादानं, पहिला मार या शत्रुपुरा झाला. पहिले आणि जाण्याकरता शत्रुनाथानं प्रसाद दिला. ते कोणता प्रसाद?
चमत्कार ओ मा झालं आता जेवण प्रसाद मिळणार आहे आणि आता पुन्हा काय वर्षभर यायची गरज नाही. म्हाताऱ्यासारखं टाळ्या वाचू नका गड्या, मला पसंत येईल. एक हळदी कुंकूचा कार्यक्रम होता आणि हळदी कुंकूच्या कार्यक्रमात 80 वर्षाची म्हातारी आणि 90 वर्षाचं म्हातारी येऊन बसलं. ते पुरी मुलाला आजी नाव घे, आजी नाव घे. ते म्हातारी म्हणल्या जाऊ दे ग, आंबट कटून गेले नाव घेऊन नाव घेऊन. 80 वर्षाची 90 वर्षाची म्हातारी घेत म्हणाली. आता पुरी मुलं घ्या. मग म्हातारी नाव घ्यायला सुरू केली की म्हाताऱ्यांना असं मान ठेवलं. जरा ऐकावा 90 वर्षाची. लिंबाचा पाला, लिंबाचा पाला, खाली डुलू डुलू, रावसाहेब दिसते, घुबडाचं पिल्लू, म्हटल्याबरोबर नाव घेण्यात काय अर्थ आहे. नवीन लग्न झाल्यावर तेव्हा नाव घे म्हणतील मला, तेव्हा नाव घे म्हणतील मला. नवीन नाव घेण्यामध्ये जसं प्रेम राहतंय तसं आपल्यात प्रेम राहिलं नाही माय बापू. तसं नवीन लग्न झाल्यावर नाव घ्या नाव घ्या म्हणण्याच्या आधी तोंडात नाव येते. तसं नवीन लग्न झालं हातावरी करा, हातावरी करा. त्याच्या मनानं काही म्हणणार नाही.
आपल्याला काय अनुभव आला का? आपला अनुभव कुठं प्रगट केलो का? आम्हाला गुरुची प्राप्ती प्राप्त झाली का? आम्हाला गुरुची कृपा झाली का? संतांची कृपा झाली का? महात्म्याची कृपा झाली का? भगवंताची कृपा झाली का? अजिबात नाही महाराज. आम्ही त्या दिशेला नाही. आणि काय वाजणार नकाचे सर, मी एका गावाला गेलो, त्या गावाचं नाव सांग ना. एका गावाला गेलो, फोटो ठेवली होती, फोटो. आरती शिवराजा मन स्वामी महाराज, वेदांताचे फोटो बापाची. आणि आरती करायला सुरुवात केलं, निवड दाखवायला सुरुवात केलं, हळद कुंकू लावलं आणि देवळामध्ये मी गेलो. बघितलो आणि बापरे, काल परवाच आला काय पाटील, काल परवाच होता आणि कधी मेला असं, कधी मेलायची आरती कोणाला? त्यावेळेला पाटील, तेव्हा तुमच्या बापाचं देहावसान झालं. त्या पाटलानं सांगितलं, नाही महाराज, मेले नाहीत म्हणा, तो कुठं आहेत म्हणा, वृद्धाश्रमात नाहीत म्हणा. बाप वृद्धाश्रमात. आणि घरी फोटोची पूजा करायची, मत झाला शर्यत करायला. त्याला गुरुच्या प्रसादाची प्राप्ती नाही. माय बापो आहे का बघा, फोटोची पूजा करून आरती करायला येते तर घरी, आणि माय बापाला वृद्धाश्रमात ठेवलंय. काय करावं त्या लेकरायला सांगा. म्हणून पहिला प्रताप माय बाप गुरु आहे. माय विश्वाची जाणारी माय विश्वाची दोघाची हो करा. माय बाप ज्याला कळाले त्याला काही सांगायची गरज नाही. आम्हाला मायबाप कळणार, आम्हाला गुरु कळणार. आणि आमचे लक्ष्मण महाराजांचा जन्म आष्टीला झाला, धोतरगडाच्या आष्टीला. संसारात म्हणलं का गेलं, संसारात मला नाही गेलं. इकडे पोराला तिकडे कसं, जसं माणूस बेभान होते, बेभान झाल्यावर त्याला काय करावं हे कळत नाही, तसं लक्ष्मण महाराजाची वृत्ती बेभान झाली. मन कुठंच लागणार. आई वडिलांची सेवा करता करता आई वडिलांना नौकर ठेवले.
नोकरीत म्हणत नाही गेलं. लग्न केलं, लग्न केलं, आता तर नीट नाही. लग्न केलं तर नीट नाही. बाई घरात किती दिवस नाही, 1 वर्ष बाई नाही घरामध्ये, आम्हाला हात लावत नाही. सासरवाडीचे लोक आले, शिवाय मिळाले लक्ष्मणाच्या लोकांना, कशाला लग्न केलं असतं माझ्या लेकराचं वाटलं केलं. कारण संतांचे वृत्ती आहे, जे ते दिसे दृष्टी पुढे, जे ते अवघे शिवपुराणे, दृष्टी स्वरूपी रुतली, तनु भ्रांती विसरली. मूळ सिद्धांती भेदची नाही, ना पुरुष ना स्त्री काही. बघा अशी अभेद दृष्टी आमच्या लक्ष्मणाची झाली होती, आणि स्त्री दिसत नाही, पुरुष दिसत नाही. जे ते दिसलं ते देव दिसायचं. म्हणा सांगा आता आम्हाला कोणाकोणा दिसायला देव, आता बरी करा, बघितल्याबरोबर ते देव दिसायला का आम्हाला दिसत नाही. मला आमच्या दृष्टीमधला भेद गेला नाही. लक्ष्मण महाराज निघाले, संसाराचा त्याग केले नाही. आणि संसाराचा त्याग करा म्हणून सांगा, त्याग करायचा नाही. सोडिता प्रपंच घडेना परमार्थ, संसार सोडले नाही, पण गेले महाराज. साखर खेळायला गेले, गुरुने विचारले, काय म्हणे कसं काय आले, कुठून आला? मायापुरीतून आलो. ही माया आहे, आम्हाला जेवढं आम्ही कुणाला ते माया आहे, आम्हाला माया सोडून देत नाही. मायापुरीतून आलो, कुठं जायचं? गुरुनाथाने विचारले, आलाच ते बरोबर आहे. शिष्य चांगला वाटला, आला हे बरोबर आहे, पण जायचं कुठं? उदासपुरीला जायचं आहे. आणि त्या शत्रुनाथाला माहिती आहे माया म्हणजे काय आणि उदासपुरी म्हणजे काय, आम्हाला माहिती नाही. काय हरकत नाही, माझा शिष्य हे चांगला आहे. आणि प्रसाद प्राप्त झाला. 5,000च्या पुढे अभंग निघले, कारण गुरुच्या प्रसादाची ताकद आहे. ज्यावेळेस आम्हाला शिकलं तर हे लिहिता येईना, पण ज्यावेळेस गुरुचा आशीर्वाद कृपा झाली, त्यावेळेस प्रसाद मिळाला. 5,500चे अभंग, 5,500 अभंग आमच्या लक्ष्मण महाराजानं एका ठिकाणी बसून गेलो. काय अनुभव आहे, काय प्रसाद आहे. ऐकच नाही गेले. मग देऊ का माय म्हणलं, तुझ्या आटा तुझ्या बापाला द्याय काय दे म्हणले. इकडे म्हणलं चौकटीच्या पुढे आलं. बापाला माहिती शेत आहे कसा, शेत आहे असतात, तुझ्या बापाला द्यायची दिलं म्हणले. आता कशी देऊ आलं तेवढा ढोरं घेऊन वैरीचा भारत टाकलं. अन्नस्कार सरकार अष्टविनायक अन्नस्कार सरकार आणलो की म्हणला, ती की म्हणला महाराजाला द्यायचं ती
ती माईजवळ ती नाव म्हणतात माईजवळ बोलावे देखील साष्टांग म्हणा नका ते आमच्यासाठी नृत्य महाराज गोंदू महाराज मग हे मला साष्टांग महाराजाला द्यायचा म्हणा महाराज नका हात जोडते नका तेला बी नका तुम्हाला बी नका होत्या महाराज राज तिने मार खाऊन लपली होती पकडताना मारलं होतं आता आधीच ती ही बघतेच म्हणली इकडे आमची चटपटीच्या मध्ये रस्त्याला कोणी पकड म्हणली आमची दिशा भूलून गेली आम्हाला सद्गुरू मिळणार कठीण आहे आणि सद्गुरूला सत्संग मिळणं कठीण आहे आणि याची सद्गुरूची कृपा झाली हे काय झालं प्रसाद घेतल्याबरोबर आमच्या अंतकरणात 6 चोर आहेत. नुसतं चोरच आहेत नाही, डाकू आहेत. आणि हे आपल्याला कधी संपवितील याचा पत्ता लागत नाही. पहिला मार गुरुच्या प्रसादानं, पहिला मार त्या शत्रुपुरा झाला. पहिले
आणि जाण्याकरता शत्रुनाथाने प्रसाद दिला. ते कोणता प्रसाद? शंकर ओ मा झाला आता जेवण प्रसाद मिळणार आहे आणि आता पुन्हा काय वर्षभर यायची गरज नाही. म्हाताऱ्यासारखं टाळ्या वाचू नका गड्या, मला पसंत येईल. एक हळदी कुंकूचा कार्यक्रम होता आणि हळदी कुंकूच्या कार्यक्रमात 80 वर्षाची म्हातारी 90 वर्षाचं म्हातारी येऊन बसलं. ते पुरी मुलाला आजी नाव घे, आजी नाव घे. ते म्हातारी म्हणल्या जाऊ दे ग, आपट कटून गेले नाव घेऊन नाव घेऊन. 80 वर्षाची 90 वर्षाची म्हातारी घेच म्हणून आली. आता पुरी मुला घ्या. मग म्हातारी नाव घ्यायला सुरू केली की म्हाताऱ्यांना असं मान म्हणतो जरा ऐकावा 90 वर्षाची. लिंबाचा पाला, लिंबाचा पाला, हरे डुलू डुलू, रावसाहेब दिसते, घुबडाचं पिल्लू म्हणल्याबरोबर नाव घेण्यात काय अर्थ आहे? नवीन लग्न झाल्यावर कवा नाव घे म्हणतील मला, कवा नाव घे म्हणतील मला. नवीन नाव घेण्यामध्ये जसं प्रेम राहतंय तसं आपल्यात प्रेम राहिलं नाही माय बापो. तसं नवीन लग्न झाल्यावर नाव घ्या नाव घ्या म्हणण्याच्या आधी तोंडात नाव येते. तसं नवीन लग्न झालं हातावरी करा, हातावरी करा. आता काय मला काही म्हणणार नाही.